छब्बू बेबी तू कुठे चालला? पावसात भिजायला? अरे बापरे, कुठे? अशा पद्धतीनं या वर्षीची ही पहिलीच रेनी ट्रिप होती आणि मॅगीला सांगितलं होतं आपण पावसात भिजायला चाललोय. कुठे चाललोय हे माहित नव्हतं, पावसात भिजायला चाललोय. मस्त सुंदर रोड्स होते, घाट, सगळीकडे ग्रीनरी, खूप पाऊस पडून गेलेला त्यामुळे सगळीकडे ग्रीनच. एवढाच पाऊस आला आणि मॅगी खुश झाला. आला का पाऊस मॅगी? कुठे जायचं आता आपल्याला? मध्येच पाऊस येत होता जात होता पण वातावरण एक नंबर होतं म्हणून आम्ही मध्ये मध्ये थांबत एन्जॉय करत जात होतो. खूप वेळा महाबळेश्वरला गेलो पण त्या मॅप्रो गार्डनला काही गेलो नाही. मी म्हटलं चल एकदाच जाऊनच येऊया, काय एवढं मॅप्रो गार्डन म्हणून गेलो एकदाचे. काही नाही, सेल स्ट्रॅटेजी आहे. कितीही चॉकलेट उचला पण त्याची प्राइस 200 रुपयापेक्षा कमीच होते आणि या ऍक्टिव्हिटीचे चार्जेस आहेत 200 रुपये. खूप म्हणजे खूप ऐकलं होतं या स्ट्रॉबेरी क्रीम का काय त्याच्याबद्दल म्हणून घेतलं 400 रुपयाचं. 5 रुपयाची सुद्धा चव नाही. त्यानंतर आम्ही गेलो मॅप्रो गार्डनच्या समोरच असलेल्या ऍडव्हेंचर पार्क मध्ये. काय ऍडव्हेंचर केलं तर हे. तिथून पुढे आम्ही गेलो एव्स वर्ल्ड जे आहे भिलार रोडला आणि त्याच्या बाहेर एवढा मस्त मस्त स्ट्रॉबेरीचे स्टॅच्यू लावलेले आहे पण आमचा मॅगी त्याला बघून भीत होता. काही हात चावत नाही तो. इकडे बघ, तिकडे बघ. 2-3 प्लेसेस एक्सप्लोर केल्यानंतर हा प्लेस मला जरा वर्थ वाटला. मोठ्यांसाठी काहीतरी 200-300 चार्जेस होते आणि 3 वर्षांच्या खाली फ्री होतं. तर मॅगी असा पण 2 वर्षाचा दिसत होता त्यामुळे तो फ्रीमध्येच गेला. त्या 400 रुपयाची फसफस स्ट्रॉबेरी क्रीम खाण्यापेक्षा इथे नक्कीच जावा. आतमध्ये छान वॉटरफॉल आहे, लहान मुलांसाठी वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत, अव्हेंजर्सचे स्टॅच्यूज आहेत, छोटा भीम, आपले पूर्वज, वॉटरफॉल, गुहा, असं बरंच काही आहे. त्याचबरोबर थोड्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज पण आहेत पण पावसामुळे सगळीकडे चिकचिक झालेली. तरी पण मॅगी आणि त्याच्या पप्पाला करायचंच होतं. या दोघांची एकीकडे ऍडव्हेंचरस मस्ती चाललेली तर मी एकीकडे मस्त झोके घेत बसले होते. या झोक्याची आयडिया भारी होती. एकाला झोका दिला तर सगळे झोके हालत होते आणि म्हणूनच मला दुसऱ्या बेबीची अजिबात गरज नाही. घरात असे 2 कार्टून आहेत. या एव्स वर्ल्ड मध्ये सगळ्यात बेस्ट सेक्शन म्हणजे जंगल सफारी. पूर्ण जंगलचा सेटअप केला होता. गुफापासून सगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आणि त्यांचे आवाज पण. प्रॉपर जंगलचा फील येत होता. लाइटिंग केली होती, मध्ये मध्ये तळे केले होते, त्याच्यामध्ये सासरकडचे लोक पान घोडे वगैरे होते. वाघ, सिंह, पक्षी एवढंच नाही तर साप पण. हे आमचं भित्र पोरग. महाबळेश्वरच्या फेवरेट प्लेसेस टू व्हिजिट मध्ये एव्स वर्ल्डचं नाव का नाही दिलं? खरंच तुम्ही जर महाबळेश्वरला जात असाल ना तर इथं नक्की व्हिजिट करा कारण की हे मॅप्रो गार्डन पासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि मॅप्रो गार्डन पेक्षा नक्कीच चांगलं आहे. तिथून पुढे आम्ही गेलो भिलार मधल्या आमच्या फेवरेट रिसॉर्टला, ते म्हणजे सिल्वर गॅलेक्सी. दिवसभर फिरून इतकं थकलो होतो, झोपलो तर डायरेक्ट रात्रीच उठलो. कोइन्सिडेंटली काजवा महोत्सव सुरू होता त्यामुळे रात्री आम्हाला काजवे बघायला मिळाले. व्हिडिओ नाही घेता आला पण खूप सुंदर दृश्य होतं. उघड्या डोळ्यांनी ते असंच काहीतरी दिसत होतं आणि त्यासाठी आम्हाला कुठेच जायची गरज पडली नाही. रिसॉर्टच्या बाहेरच सगळे काजवे आले होते. सकाळी उठून मस्त निसर्गाचा आनंद घेतला कारण की हे रिसॉर्ट अशा लोकेशनला आहे ना, याच्या 4ही बाजूला डोंगर आणि फक्त ग्रीनरी. थोडा आराम केला, ब्रेकफास्ट केला आणि निघालो पुढच्या जर्नीला. काय डोंगलाची जर्नी, बापरे. महाबळेश्वर काय एवढं ओव्हररेटेड आहे. भयानक म्हणजे भयानक गर्दी. हे ट्रॅफिक बघूनच आम्ही वीकेंडला नाही तर वीकडेजला परत निघायचा प्लॅन केला. कोणी थुकलं नाही, जांभूळ आहे. खूप वर्ष झालं हे कोंबडी वडे काय असतं मला खायचं होतं आणि म्हणून मी खाल्लंच आणि यार खरंच जिथं खाल्लं ना ते खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी होतं. आता हॉटेलचं नाव वगैरे माहीत नाही कारण की असंच रोड साईडला जे दिसलं तिथं थांबलं होतं. जास्त ट्रॅव्हल करायला लागू नये म्हणून मेन महाबळेश्वर मध्येच आम्ही एक रिसॉर्ट बुक केलं. भयानक थंडी होती. पूर्ण रिसॉर्ट ढगामध्ये गेलो होतो. सगळीकडे धुके आणि आम्ही स्विमिंग करणार होतो लिटरली.
काय लिहिले तिथं? आम्ही स्विमिंग कॉस्ट्युम आणले नव्हते कारण की एवढ्या थंडीत पाण्यात कोण जाणार, पण मॅगी गेला पाण्यात. आम्ही लिटरली तिथं नवीन कॉस्ट्युम विकत घेतले, पण माझी काय पाण्यात उतरण्याची हिंमत होत नव्हती. कसं वाणी जशी जशी संध्याकाळ होत होती तशी थंडी अजून वाढत होती आणि धुके अजून वाढत होते. मग काय थंडीत बसून गरम गरम चहा प्यायची मजा काही वेगळीच. हॉटेलमधून चहा घेतला, पण असा बाहेर थंडीत येऊन पीत बसलो. जेवढ्या हौसेने हा स्विमिंग पूल मध्ये गेलेला तेवढ्याच हौसेने बाहेर आला आणि कुडकुडत बसला होता लिटरली. इथून महाबळेश्वर मार्केट फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती होतं, म्हणून आम्ही निघालो मार्केट फिरायला. धुकं आणि ट्रॅफिक इतकं होतं की आम्ही 2 तासात पोहोचलो. थंडी किती का असेना, पण मुलींना फॅशन सोडायची नसते. काही पण म्हणा, हा इथं काही घ्या नाहीतर न घ्या, पण थंडीत महाबळेश्वरचं मार्केट फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. मस्त गार गार थंडीत गरम गरम चीज बॉल्स खाल्ले. छान आहे. या मार्केटमध्ये इतके फूड स्टॉल्स की काय खाऊ काय नको असं होतं. मस्त मार्केट फिरून परत हॉटेलकडे यायला निघालो तर काय बाप रे, काहीच दिसत नव्हतं. काही कुठे टर्न आहे, कुठे रस्ता आहे, कुठे हॉटेल आहे हे फक्त गुगल मॅप मुळे कळू शकलं. हळूहळू भीत भीत गाडी चालवत शेवटी पोहोचलो हॉटेलमध्ये. हॉटेल तर पूर्ण ढगामध्ये गेलं होतं. बाहेर इतकं काही खाल्लं होतं. आता म्हणलं हॉटेलवर गेल्यावर मस्त झोपायचं, पण रात के 2:30 बजे मैगी को भूख लगे, अर्ध्या रात्री मॅगीला भूक लागली आणि मग आम्ही पराठा मागवला. आलू पराठा पसंत बिसंत जे दिले ते खायचं पसंत. अशा पद्धतीनं संपली आमची महाबळेश्वर ट्रिप. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो परत बॅक टू पुणे. आणि अशा पद्धतीने आमची ही छोटीशी महाबळेश्वर ट्रिप खूप छान झाली आणि ठेवून गेली मागे गोड अशा आठवणी.